जपते तुला मीरा, लग्नासाठी जबरदस्ती नाही करत. तुला नाही मुलगा आवडला तर नाही म्हण ना, पण बोलायला काय हरकत आहे. हे शेवटचं समज, परत आग्रह नाही करणं. बरं मामा, मी तयार होऊन येते. मिरे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाही. अडला नारायण कशाला गाढवाचे पायधारी. ए माझी आई, दया करणं. या चुकीच्या मुलींचा प्रयोग येणाऱ्या माणसांवर करू नकोस. चुकीची का होईना, पण हसली बघ, हसली मीरा. मधुरा. हॅलो. काय ग, आला का तुझा अक्षय कुमार? नाही अजून, आम्ही वाट बघतोय. हा, ते आला की मेसेज कर, काय म्हणतोय, कसा आहे. हा, तर ते ठेवते आता फोन. ओके, बाय. काय म्हणते? काही नाही, ते आले की नाही विचारत होती. तिकडे जीव नसेल थाऱ्यावर तिचा. काय बोलते, काय सांगते. तू मॅड आहेस का? म्हणजे मी तुझ्या बरोबर आलोय, पण तुझा प्लॅन जर फसला ना, स्पीड वाट लागेल यार आपली. बापरे, तू इथे उभे राहून आज काय फोन करतेस? काय करू, मावशीने एकदा अलाव केलेलं नाहीये मला, आणि मला ना ऍट एनी कॉस्ट मुलगा बघायचा. ताई माहितीये ना कशी, कोणालाही हो म्हणे. ते सगळं ठीक आहे, बट सी, आपला पार्टनर आपणच चूज करायला हवा ना. फायनान्स काहीच असू दे, आता तू तिला डॉमिनेट नको करू प्लीज. बापरे. काय झालं? बघ ना. अरे यार, बहुतेक हात दिसतात. कशावर? नाही तर आईला घेऊन कोण आहे तू कॉफी शॉप मध्ये. मस्त आहे ना. मस्त आहे. हा, स्मार्ट आहे एकदम. हा, स्मार्ट आहे, पण यार तुला तर मिशीवाली मुलं नाही आवडत ना. डिपेंड्स, म्हणजे डबल मुस्टॅच कधी कधी मस्त वाटतं ना, एकदम स्मार्ट. हा, बोल. आपण सगळे एवढे टेन्स का बसलोय? नाही, आपण इथे एका गोड कामगिरीसाठी आलो, लक्षात आहे? मग असे धीर गंभीर चेहरे करून का बसलाय तुम्ही? मी म्हटलं नव्हतं आनंदा, मुलगा लाखात एक आहे. किती गोड बोलतात बघ. नाही नाही, असं काही नाहीये. मी बरा मुलगा. हो, मी ओळख करून देते. झाली की ओळख. तुम्ही मावशी, हे मामा आणि ऑफकोर्स मीरा. बर चल लवकर, मला आज जाऊन बघायचंय काय. ऐक ना, मला खरंच भीती वाटते, आतमध्ये काही होणार नाही ना. चल रे, ऐक ना चल. प्लीज. माणसाची ओळख त्याच्या नावाने, फक्त त्या माणसाचे डोळे दिसले पाहिजे. वा, आवडलं तुमचं वागणं. सगळा ताण कसा हलका करून टाकला तुम्ही. पण मला तुमचं वागणं अजिबात आवडलेलं नाही.
काय केलंस तू? मग काय अहो तुम्ही आहो जाओ का करताय? लहान आहे मी तुमच्यापेक्षा, सो ट्रीट मी ॲज अ सन. म्हणजे मुलासारखं ट्रीट करावं प्लीज. अगं बाई तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील आमच्या मुलीला तर विचारा. मावशी, टिपिकल कार्यक्रम करायचा असता तर आपण इथे भेटलो असतो का? नाही ना. 21व्या शतकात होत आपण, त्यामुळे एकमेकांना प्रश्न विचारणं हे ना फार जुनं आहे. आणि खरं म्हणायचं तर मला ते इन्सल्टिंग वाटतं, मुलासाठी आणि स्पेशली मुलीसाठी. सो आपण मस्त गप्पा मारूया, मनमुराद गप्पा मारूया. ओके ओके. त्या अगोदर कॉफी. सॉरी, म्हणजे मी विसरलो. सांगायची ना ते. नाही सॉरी कशाला मामा, मी मागवतो ना बेटा. 4 फिल्टर कॉफी रेग्युलर अँड 1 विदाउट शुगर. मला शुगर चालेल. नाही तुमच्यासाठी नाही, मीरासाठी. अगं तू इतकी गोड आहेस, तू अजून साखर कशाला पाहिजे? नाही ते सगळं ठीक आहे, पण तुमच्या आईंना काही प्रश्न विचारायचे असतील मुलीला तर विचारू देत ना. हो. नाही 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 आई, मी काय म्हणतो, आपण वी विल टर्न द टेबल. ओके. मीरा, तू माझ्या आईला प्रश्न विचार, काय हरकत आहे? हो. तिला विचार की सुनेकडनं तिच्या काय अपेक्षा आहेत, की स्वयंपाक तुम्ही करणार की माझ्यावर ढकलून मोकळ्या होणार आहात, किंवा गुडघेदुखी आहे का तुम्हाला, प्राईम टाइमला सिरियल कुठल्या बघतात, रिपीट टेलिकास्ट कुठला, असे भंपक क्वेश्चन कुठलेही तू विचारू शकतेस. गंमत. प्लीज गो हेड गो हेड. अरे खरं मग तू काय विचारणार होतीस? पालकाची भाजी कशी करतेस? मी काय म्हणतो, त्या दोघांना जर बोलायचं असेल तर आपण दुसऱ्या टेबलवर जाऊया ना. अक्षय, तुम्ही सॉरी, तू आणि मीरा, तुम्हाला काही बोलायचं असेल तर आम्ही दुसऱ्या टेबलवर जाऊ का? नाही 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 अजिबात नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, माणसाचा चेहरा हा आरसा असतो, त्यात मनातल्या सगळ्या भावना दिसत असतात. एकदा ते वाचता आलं की बाकी बोलायची काहीच गरज वाटत नाही. हा, आता मीरानी त्या भावना वाचल्यात की नाही ते मला ठाऊक नाही, पण मी वाचल्यात. आई, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडे. सो मीरा, तुला मी पसंत आहे, राईट? मीरा, आणि आई, तुला ही सारखी मान खाली घालून बसणारी सुनबाई पसंत आहे, करेक्ट? हो, खरंच मला आवडलीये मीरा. तुमचं काय? माझं काय? तुम्ही सगळे म्हणतायत आवडली म्हणून मी आवडली म्हणू का?
मीरा मला मुळीच पसंत नाही. ऍक्च्युली ती मला खूप पसंत आहे. इट वॉज अ जोक. कम ऑन. मला खरंच तू खूप आवडली. मामा, ऍक्च्युली मला असं वाटायचं की अशा शांत स्वभावाच्या लाजाळू मुली ह्या भूतलावर बंद झाल्या किंवा गायबच झाल्या. पण शी इज देअर. काय ग बाई, कसे आहात तुम्ही? म्हणजे तुमचा होकार आहे म्हणायचा नाही का? डन डन डन. लग्न करतोय आपण. ओके, बाकीच्या किरकोळ गोष्टी होऊन जातील. काय ना, मियां बीवी राजी तो क्या करेगा मावशी और मामाजी. नाही काजी. हाँ? मियाँ बीवी राजी तो क्या करेगा काजी. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. सो स्वीट. मधुरा. हॅलो, हाय आदित्य, मधुरा बोलतेय. हा बोल. अरे ताईचं लग्न ठरलं. मला इतकं मस्त वाटतंय ना. मला खूप भारी वाटतंय. असं ना सगळ्यांना ओरडून सांगा असं वाटतं माहितीये. आणि मुलगा पण मस्त आहे. फायनली यार, मला ना असं नाचावं असं वाटतंय. तुझ्या आवाजावरून तू नाचतेस असंच वाटतंय. हो ना. आय नो. आय एम सो हॅपी यार. आय एम सो 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 हॅपी. बर चल बाय. बाकीचं सगळं घरी आला सांगते. हा बाय. ठेवला. ग्रेट. निदान मीराच्या चेहऱ्यावरचे ते उदास भाव आता पुसले जातील. या ओकेजनवर मिठाई तो बनतीये बॉस. सो ताईचं लग्न ठरलं आय एम सो हॅपी. मस्त वाटतंय. का? तुझी लाईन क्लिअर झाली म्हणून? ए बाबा, हसलं काय नाही हा? मला वेळ आहे अजून. आपण पुढे जाऊन कोणीतरी तुला आवडेल ना? नाही ना आवडलं अजून. हा, पण बऱ्याचदा असंही होतं की एखादी व्यक्ती आपल्याला आवडते पण ते आपल्याला माहित नसतं. काय होतंय? काय विचार आहे? ह्या लेन मध्ये कुठे घुसवलीस गाडी? लग्नाची घाई झालीये? नाही, घाई नाही, पण एक मुलगी मला आवडते. अरे शपथ, मिहीर. अरे सॉलिड छुपा रसून आहेस तू. मला नाही सांगितलंस. सांग ना कोण आहे मुलगी? हा, मी ओळखते तिला. हो, ती मुलगी म्हणजे अरे मिहीर कुठे गेला? तो मधुरा बरोबर गेलाय. तिच्या बहिणीला बघायला येणार होते ना, तर आपल्या मिहीरचं ओपिनियन त्या मुलाबद्दलचं काय आहे हे जाणून घेण्यासाठी ती घेऊन गेली त्याला. तेव्हा म्हणजे मिहीरचं ओपिनियन मॅटर करतं तर? ऑफकोर्स येस. गुड. पण मी जे काही ऑब्झर्व केलंय ना शशांक, त्यावरनं मला असं वाटतं की मधुरा आपल्या मिहीरला तिचा फक्त बेस्ट फ्रेंड म्हणून बघतीये आणि आपला मिहीर तिच्या प्रेमात पडलाय. तो ना गुंतत चाललाय तिच्यामध्ये हळूहळू. आणि या सगळ्या सिच्युएशन मध्ये जर तिच्याकडनं नकार आला ना तर आपला मिहीर हर्ट होणार आहे. या गोष्टीचाच त्रास होतोय मला. म्हणून त्याला मी म्हणते की अरे लगेच विचार तिला. नको ना फोर्स करूस. काही गोष्टी व्हायच्या तेव्हाच होणार. तसं नाही रे. पण म्हणजे आत्ता नाही असेल ना तर या स्टेजला तो स्वतःला सावरू शकतो. बस इतकंच म्हणायचं. बघूया ना. आणि तसंही त्यांनी विचारलं तर ती लगेच हो थोडीच म्हणणार आहे. तुला आठवतं का, मला हो म्हणायला तू 6 महिने घेतले होतेस. शशांक, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तुझं शिक्षण चालू होतं. आपल्याला आपल्या आईबाबांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न करायचं होतं. सोपा निर्णय नव्हता आपल्यासाठी तो. हे बघ, मला फक्त एवढंच वाटतंय मधुराने त्याला लवकरात लवकर हो म्हणावं. मला माझ्या मुलाला ना आनंदी बघायचंय बस.
ती मुलगी म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुझ्यासाठी नाही, मीरासाठी. ठीक. अरे डायरेक्ट पेढेच आणले. सो स्वीट. हे घे. चला घरी जाऊन सगळ्यांना देऊया. चल मी. नाही नको, तुम्ही जा, मला बाहेर बरीच काम आहे. सो तुम्ही जा. ओके. सी यू टुमॉरो. चल मी बाबा. बाय. सो स्वीट. फार मूड कडू करून टाकला या आदित्याने माझा. त्या पॉइंट पर्यंत मी पोहोचलो होतो, पण खूप काय मीरा, खूप आनंद झाला बा. तुझ्या आयुष्यातलं आनंद पर्व सुरू होत आहे आता. सद्गुरूंची कृपा आहे. नमस्कार करते. अरे सुखी ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडलं म्हणजे झालं. मामा फिकर नॉट यार, सगळं मस्त होणार. आपल्या मीराताईच्या बाबतीत सगळं मस्तच होणार. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मधुराने सांगितलं म्हणून लगेच सगळ्यांसाठी पेढे घेऊन आले. अगं बाई, हिला कसं कळलं? मीच सांगितलं मधुराला फोन करून. म्हणजे इतकी आनंदाची बातमी सगळ्यात आधी मधुराला सांगणार ना मी. अटेन्शन अटेन्शन, मीराच्या सासूबाईंचा फोन आहे. हॅलो. हा बोला बोला. हो 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 हो, काढते ना काढते ना. अक्षरा खुश झालेल्या दिसतात आमच्या मीरावर. हो, मुहूर्त काढून लगेच कळवते तुम्हाला. हा हो 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 हो, ठेवते. दादा, मुहूर्त? अरे साखरपुड्याचा मुहूर्त काढायला सांगितलंय, तोही लवकर. मीरा मज्जा आहे तुझी. वा वा वा. कॅलेंडर 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 लवकर आण, लवकर. कोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. हे घे. आणलंस, आणलंस? ये, 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 हा. तर बघा दादा, तुला सांगते, हे काय आहे नाही, ते गुरुपौर्णिमा आहे. त्याचं काय? ते रवी गप्प बस रे जरा, थांब ना, मोठ्यांमध्ये बोल नको. साईबाबा उत्सव पण आहे, समाप्ती शिर्डी तिथे. मग शिर्डीला करायचं साखरपुडा? अरे जरा थोबाड बंद ठेव. हा दादा बघा, मस्त आहे. चातुर्मास 10 समारंभ 11 4 तारीख आणि नाही त्याच्यानंतर. आज गवसले मजला मी पण, पाहुनी हसला मजला दर्पण. उत्सव झाले सारे हे क्षण, झाला होकाराचा ही सण. हाय. हाय. सॉरी, डिस्टर्ब केलं का? नाही, बोल ना. तुझं लग्न ठरतं हे ऐकून खरंच खूप आनंद झाला. का माहितीये? कारण तुझ्या चेहऱ्यावर खूप छान स्माईल आली. एक विचारू? टेन्शन घेऊ नकोस. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की मुलाकडून तर होकार आलाय,
पण तू सुद्धा मनापासून होकार दिलायस ना? आय मीन असं नाहीये ना की 3-4 वेळा नकार आला म्हणून तू प्रेशर खाली येऊन होकार देतेस? नाही नाही, असं काही नाही. खूप मोकळ्या स्वभावाचा आहे. तू भेटशील ना तेव्हा कळेलच तुला. काय कळेल? काही नाही, मी तिला एवढंच विचारत होतो की मुलाकडून होकार आलाय पण तुला मुलगा आवडलाय ना? मला जोक सपाट. पण मला माहितीये ताई तिच्या मनातलं नाही सांगणार. आणि मुलाचं म्हणशील तर ताईला मुलगा चांगलाच आवडलाय, पण पहिल्या भेटीतच मत बनवायचं की नाही मला माहित नाही. आणि स्पेशली आपण जर एखाद्या बरोबर जन्म काढणार असलो तर त्याला 3-4 वेळा तर भेटलंच पाहिजे ना. मला काय वाटतं ताई, तू भेट त्याला, किमान 2दा तरी भेट. तुला काय वाटतं आदित्य? हो हो, म्हणजे काय? हो म्हणजे त्याला भेटायचं असेल तर तो सांगेलच ना. काय बोलतेस तू? तो सांगेल? अगं तू सांगायला पाहिजेस तू. हा बरोबर आहे. हे बघ, तुझ्या मनातून पण ना खणखणीत होकार आला पाहिजे. जाऊ दे रे, मला माहितीये ती मनातलं नाही बोलणार. आय नो हर. कमू मावशी म्हणेल त्यालाच हो म्हणेल ती फक्त.